सो आता आपण याला लिहिणार रूट मध्ये 8.25 इंटू 10⁻². अँड द रूल इज इव्हन नंबर आपण याच्यासाठी घेतला की जी पॉवर आहे स्क्वेअर रूट मध्ये ती हाफ होऊन जाते, अर्धी. ठीक आहे, म्हणजे 10⁻² चा स्क्वेअर रूट येणार तुझा 10⁻1 दॅट इज 10 इंटू आता 8.2 चा 5 मध्ये आपल्याला स्क्वेअर रूट बघायचा आहे. स्क्वेअर रूट कोणाचा बघायचा आहे? 8.2 चा, म्हणजे 8.2 फिफ्थ कॉलम. 8.2 चा फिफ्थ कॉलम मध्ये किती आलेला आहे नंबर? इट इज 2.872. सो इट इज 2.872. पुढे किती होतं मल्टिप्लिकेशनला? 10, म्हणजे डेसिमल पॉईंट एक डिजिट पुढे सरकणार आणि इट इज 28.72. म्हणजे आपण विचार केला होता की 30च्या थोडंसं खाली आला पाहिजे. ठीक आहे, तो 30च्या आत आलेला आहे 28.72. याच्यात एक रूल फार महत्वाचा, डेसिमल पॉईंटची शिफ्टिंग आपल्या सोयीनुसार अशी करायची, नंबर एक तर सिंगल डिजिट किंवा डबल डिजिट. हा, आणि जी 10 ची पॉवर आहे ती इव्हन नंबर. इव्हन नंबर पॉवर स्क्वेअर रूट मधून बाहेर येताना डायरेक्टली हाफ होणार. ओके, आलं लक्षात? येस. हे तर खूपच इझी होतं, मी उगाच कॉम्प्लिकेटेड करत होती. सोपं.